पहिल्याच बॉलवरती नक्कीच विकेटचं पतन झालंय. पहिल्याच बॉलवरती सिद्धिविनायक यंगस्टर पौड संघाला मात्र एक मोठा धक्का त्या ठिकाणी लागलाय. महत्वाचा बॅटर मात्र तंबूच्या आश्रयाला परतलाय. पुन्हा एकदा अनिल टोंबरे गोलंदाजीच्या ट्रॅकवरतून यावेळेस मात्र समोरच्या दिशेने आक्रमण केलंय. क्षेत्ररक्षक आहे तिथे, धावबादच्या स्वरूपात विकेट आली आहे. लागोपाठची दुसरी विकेट, दुसरा धक्का. खराब कम्युनिकेशन नक्कीच दोन्ही बॅटर्समध्ये पाहायला मिळतंय. अगदी पाहाल तर पहिल्या बॉलवरती नक्कीच देवेंद्र राऊत त्या ठिकाणी झिलबादच्या स्वरूपामध्ये आऊट झाले. त्यानंतर मात्र दुसऱ्या चेंडूवरती देखील रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट आली आहे. यावेळेस मात्र पुन्हा एकदा स्क्वेअर कटचा फटका खेळायचा होता. बॉल वेगाने मात्र यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला. डीओटी डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. लागोपाठचे 3 चेंडू जर नक्कीच पाहिलं तर डीओटी डॉट बॉल आहेत. कोणत्याही प्रकारे धाव नक्कीच आतापर्यंत या डावामध्ये खर्च झालेली नाहीये. यावेळेस मात्र यू मिस आय विल डेफिनेटली हिट यष्ट उद्ध्वस्त केल्यात आणि बॅटर तिसऱ्या क्रमांकाचा बाद झालेला पाहायला मिळतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सार्थक दाखल झालेत. पहिल्या षटकामध्ये नक्कीच काहीसा डाव कोसळलेला पाहायला मिळतोय सिद्धिविनायक यंगस्टर्स पौडी या संघाचा. नक्कीच कोणाला तरी जबाबदारी घ्यावी लागेल. कोणाला तरी या डावाला पुढे चालवायचं असेल तर नक्कीच स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घ्यावी लागेल. पुन्हा एकदा गोलंदाजीच्या ट्रॅकवरतून अनिल टोंबरे. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चेंडू हवेत पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक खराब फिल्डिंग एफर्ट्स पाहायला मिळतात. बॉल मात्र काहीसा जज केला नाही आणि नक्कीच मैदानाच्या आतमध्ये झेल मैदानाच्या आतमध्ये सोडलाय. एक सिंगल धावेच्या मध्ये नक्कीच धावफलकाचा श्रीगणेश मैदानाच्या आतमध्ये झालाय. संघाचं अकाउंट नक्कीच ओपन झालंय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा भन्नाट वेग आणि वेगावरती स्वार झालेत अनिल. आणि षटक मैदानाच्या आतमध्ये पहिल्या क्रमांकाचं संपलंय. अगदी इकॉनॉमिकल षटक हाताळले. एक धाव मात्र खर्च झाली आहे आणि एका धावेच्या मदतीने नक्कीच 3 बॅटर देखील माघारी परतवलेत. पॉवर प्लेचं पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात आले. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती षटक क्रमांक 2 ची जबाबदारी नक्कीच अनिकेत बांदल या गोलंदाजावरती दिलेली पाहायला मिळते. एक सिंगल धाव नक्कीच पहिल्या षटकामध्ये खर्च झाली आहे. धावफलकावरती नक्कीच काहीसा ब्रेक लावलाय जरूर. कोणत्याही प्रकारे जास्तीच्या धावा त्यांनी खर्च केल्या नाही. क्षेत्ररक्षणामध्ये काहीसे बदल केले जात आहेत. पॉवर प्लेचा निर्बंध मात्र या ठिकाणी हटवला जातोय. क्षेत्ररक्षण मात्र चौफेर त्या ठिकाणी सजवले. यावेळेस मात्र मोठ्या वेगाने बॅट फिरवली. यष्टींच्या मागे काहीशी चूक नक्कीच यष्टीरक्षकाकडून झाली आहे. आणि एक सिंगल धाव त्या ठिकाणी डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये प्राप्त झाली आहे.
एका सिंगल धाब्याच्या मदतीने धावफलक मात्र 2 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय. काहीशा अडचणी मात्र नक्कीच संघर्ष मात्र काहीसा सिद्धिविनायक यंगस्टर पौड्स या संघाच्या वाट्याला आलाय. आता मात्र या संघर्षामधून नक्कीच वाट काढायची असेल तर नक्कीच चांगली खेळी करावी लागेल. यावेळेस मात्र पुन्हा एकदा मिनी हेलिकॉप्टर उडवले, बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल पाहायला मिळाला, परंतु जजमेंट काहीच याही वेळेस खराब आहे. दरम्यानच्या कालावधीमध्ये 2 धावा यशस्वीरित्या पळून पूर्ण झाल्यात. प्रत्येक चेंडूवरती नक्कीच गोलंदाजाकडून काहीशी संधी त्या ठिकाणी उपलब्ध केली जाते. 2 झेल मात्र मैदानाच्या आतमध्ये सोडले गेलेत. यावेळेस मात्र चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, अगदी फसवा चेंडू पाहायला मिळालाय. डीओटी डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ. सुरुवात तर चांगली झाली आहे. म्हणतात ना, ज्या गोष्टीची सुरुवात चांगली होती ना त्या गोष्टीचा शेवट देखील चांगला होतो. यावेळी मात्र पुन्हा एकदा चांगलं आक्रमण केलंय. डीप मध्ये नक्कीच प्रोटेक्शन आहे तिथे. शैलेश मात्र चेंडूवरती आलेत. एक सिंगल धाव दरम्यानच्या कालावधीमध्ये पळून पूर्ण झाली आहे. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळाला. चांगल्या टप्प्यावरती नियंत्रण ठेवलंय अनिकेतनं. डीओटी डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आले. आतापर्यंत 5 चेंडूमध्ये 4 धावा मात्र खर्च केल्यात. धावफलक मात्र 5 वरती आपल्याला स्थिर पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा बॅटची एज पाहायला मिळाली आणि नक्कीच बॉल पुन्हा एकदा षटक मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या क्रमांकाचं संपुष्टात आले. हे देखील षटक पाहायला तर इकॉनॉमिकल होतं. 7 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्या 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाजच्या ट्रॅकवरती नक्कीच अनूप ठोंबरे हा गोलंदाज दाखल झाला. यावेळेस मात्र धावबादची संधी होती, परंतु नक्कीच चांगलं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळालं. अगदी चित्त्याची चपळाई पाहायला मिळाली दोन्ही बॅटर्समध्ये. अगदी घरट्यामध्ये सुखरूप पोहोचले जरूर. एक सिंगल धाव आली आहे. यावेळेस मात्र पुन्हा एकदा फ्लोअर लाईनचा चेंडू होता. धावबादची संधी जरूर होती, परंतु नक्कीच यष्टिरक्षकाकडून नक्कीच नेम साधला नाही आणि नक्कीच एक सिंगल धाव दरम्यानच्या कालावधीमध्ये पळून पूर्ण झाली. एका सिंगल धाब्याच्या मदतीने नक्कीच धावफलक मात्र 9व्या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ. धावफलक मात्र काहीशा संत गतीने पुढे चाललाय. एका धाब्याच्या मदतीने धावफलकाला आकार देण्याचं काम केलं जातंय बॅटर्सकडनं. यावेळेस मात्र फुल ऑरलाईनचा चेंडू होता, लॉफ्ट केलाय आणि नक्कीच यष्टिरक्षक डाऊन दी बॉल, टिपलाय झेल, संपलाय फलंदाजाचा खेळ. OUT आउट.
यावेळेस मात्र पुन्हा एकदा बॅटची लिडिंग एज पाहायला मिळाली. बॉल मात्र इस्टनच्या मागे ट्रॅव्हल झालाय, डिक्लेअर झोनमध्ये जाऊन विसावलाय. धावफलक मात्र एका धावेच्या मध्ये पुन्हा एकदा पुढे गेलाय, दुहेरी अंकामध्ये प्रवेश केलाय. धावफलकावरती धावा आहेत त्या 10 धावा. पहिल्या 2 षटकामध्ये नक्कीच इकॉनॉमिकल षटक हाताळले. अगदी अनूप देखील त्याच पावलावरती पाऊल ठेवत त्याचीच काहीची पुनरावृत्ती करतो या षटकामध्ये. यावेळेस मात्र फुल टॉस चेंडू होता, दिशा दिली आणि दशा नक्कीच बदलली आहे. चेंडू मात्र दन 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 करत सीमारेषेच्या पलीकडे गेलाय. चौकार फॉर रन्स. यावेळेस मात्र हलक्या हाताने टॅप केलंय बॉलला. बॉल मात्र वेगाने मात्र जाऊन पोहोचलाय, डिक्लेअर झोनमध्ये ट्रॅव्हल झालाय. जास्तीच्या धावा खर्च होणार नाहीये, एक सिंगल धाव खर्च झाली आहे. एका सिंगल धावेच्या मध्ये षटक मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या क्रमांकाचं संपुष्टात आले. धावफलकावरती धावा आहेत त्या 15. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये शेवटचं अंतिम षटक कोणत्या गोलंदाजावरती जबाबदारी दिली जाईल. स्लॉग ओव्हरचं षटक आहे, जास्तीच्या धावा बनवण्याचा मानस नक्कीच बॅटर्सचा देखील पाहायला मिळेल. पहिले 3 षटकं नक्कीच इकॉनॉमिकल होती, अगदी कमी धावा त्या ठिकाणी खर्च केल्यात गोलंदाजांना. चौथ्या क्रमांकाचं षटक घेऊन गोलंदाजीच्या ट्रॅकवरती विराज ठोंबरे दाखल झालेत. उदयमुख सितारा आहे हा देखील. यावेळेस मात्र अगदी बुंद्यामध्ये चेंडू टाकला, बॅट तर चांगली फ्लोने फिरवली जरूर. एक सिंगल धाव घेतली आहे, स्ट्राईक रोटेट केली जाते. चांगली पार्टनरशिप जरूर दोन बॅटर्समध्ये बिल्ड झाली आहे. सातत्यानं पहिल्या 2 षटकामध्ये आपण पाहिलं प्रचंड वेगाने नक्कीच विकेट येत होत्या, त्या विकेट मात्र थांबवण्याचं काम केलंय दोन्ही बॅटर्सने खेळपट्टीवरती. विराज ठोंबरे गोलंदाजीच्या ट्रॅकवरती पुन्हा एकदा या खेळाडूच्या नावाची चर्चा आपण सातत्याने ऐकतो. अगदी कमी वयामध्ये बेस्ट बॉलर होण्याचा किताब 2 वेळा पटकावलाय विराजनं. यावेळेस मात्र पुन्हा एकदा एक अनोखी शैली परंतु नक्कीच दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते. नक्कीच बॉल मात्र डिक्लेअर झोनमध्ये त्या ठिकाणी जाऊन ट्रॅव्हल झाला. 2 धावा नक्कीच या चेंडूवरती काउंट केल्या जात आहेत. धावफलक मात्र जाऊन पोहोचलाय 18 या धावसंख्येवरती. प्रयत्नांती परमेश्वर म्हटलं जातं, प्रयत्न केल्यानंतर परमेश्वर देखील आपल्याला दिसू शकतो. आणि नक्कीच आता हे प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये दोन्ही बॅटर्स करतायत. धावफलकाला नक्कीच आकार देण्याचं काम केलं जातंय. सलामीच्या नक्कीच बॉलरकडनं रिव्ह्यूची मागणी केली गेली. DRSचा वापर त्या ठिकाणी केला जाईल. तिसरे पंच आपल्यापर्यंत निर्णय लवकरच टेक्नॉलॉजीचा आधार घेत कळवतील. इट्स अ फेअर डिलिव्हरी. नक्कीच तिसऱ्या पंचांनी आपला निर्णय कळवला आहे. अगदी टेक्नॉलॉजीचा आधार घेत निर्णय त्या ठिकाणी कळवला गेलाय.
मात्र एक सिंगल धाव नक्कीच या चेंडूवरती खर्च होईल. एस्टनच्या मागे नक्कीच बॉल डिक्लेअर झोनमध्ये जाऊन ट्रॅव्हल झाला होता. एक अनोखी गोलंदाजीची शैली पुन्हा एकदा गोलंदाज विराज टोमरे गोलंदाजीच्या ट्रॅकवरतून. यावेळेस मात्र पुन्हा एकदा बॉल पडल्यानंतर नक्कीच काहीसा काटा बदललाय बॉलनं. अतिरिक्त वळण घेणारा चेंडू पाहायला मिळतोय. शेवटचा अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. आतापर्यंत पाहिलं तर 3 चेंडू टाकले तर 2 धावा मात्र त्या ठिकाणी खर्च केलात विराजनं. यावेळेस मात्र पुन्हा एकदा बॅकफुटला जात पंच करायचा होता. एक सिंगल धाव दरम्यानच्या कालावधीमध्ये पळून पूर्ण झाले. एका सिंगल धावेच्या मध्ये धावफलक मात्र पुन्हा एकदा पुढे गेलाय 18 या धावसंख्येवरती. शेवटचे अंतिम 2 चेंडू मात्र या षटकातील अंतिम षटकातील या डावातील डिलिव्हर्ड करणं अजून देखील बाकी असेल. यावेळेस मात्र पुन्हा एकदा ऑन साईडला फटका खेळला. एक सिंगल धाव घेतली. दुसऱ्या धावेसाठी जागा सोडली. दुसरी धाव देखील यशस्वीरित्या पळून पूर्ण झाली आहे. 2 धाव्यांच्या मदतीने धावफलक मात्र 20 रन्स 20 धाव्यांवरती जाऊन पोहोचलाय. शेवटचा अंतिम एक चेंडू. सुरुवात तर काहीशी खराब होती परंतु नक्कीच त्यानंतर या दोन्ही बॅटर्सनं मात्र चांगली पार्टनरशिप बिल्ड केली आहे. यावेळेस मात्र स्लॉटमध्ये चेंडू होता आणि चेंडूला पाठवून दिलाय पार्किंग प्लॉटमध्ये. सिक्सर. पुढील होणाऱ्या मॅचचा टॉस आपण या ठिकाणी घेणार आहोत. निवे फायटर्स त्यांच्या विरोधामध्ये मुळशी क्रिकेट क्लब मुळशी. दोन्ही संघाच्या कॅप्टन्सला विनंती आहे आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचंय. आपण पुढील मॅचचा टॉस नाणेफेक त्वरित घेणार आहोत. तर सिद्धिविनायक यंगस्टर स्पोर्ट्स संघाला देखील विनंती आहे आपण लाईनअप मध्ये मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचे. निफे फायटर्स त्यांच्या विरोधामध्ये मुळशी क्रिकेट क्लब मुळशी. या दोन संघांमध्ये पुढील लढत आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघाच्या कॅप्टन्सला विनंती आहे आपण या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण टॉस या ठिकाणी संपन्न करणार आहोत. चला सह्याद्री क्रिकेट क्लब जामगाव संघ सलामीचे दोन्ही बॅटर्स त्वरित मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. टाइम वाचवायचा आहे मित्रांनो. आयुष्यामध्ये एकदा गेलेली वेळ मात्र पुन्हा नक्कीच कमवता येत नाही, पुन्हा मिळवता येत नाहीये. त्यामुळे वेळ वाचवण्याचं काम प्रत्येकाने करायचे.
चला मित्रांनो, स्पीडअप करायचं, क्षेत्ररक्षण त्वरित सजवून घ्यायचंय. पहिल्या डावामध्ये नक्कीच आपण पाहिलं सिद्धिविनायक यंगस्टर्स पौड संघाने मात्र गोलंदाजाचं नाव काय? पहिल्या डावामध्ये नक्कीच आपण पाहिलं 26 धाबा बनवल्यात. 27 धाब्यांचं आव्हान नक्कीच सह्याद्री क्रिकेट क्लब जामगाव या संघापुढे ठेवलंय. सलामीचे दोन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. एका बाजूला उमेश बांदल तर दुसऱ्या बाजूला शैलेश मराठे. तर गोलंदाजच्या ट्रॅकवरतून नक्कीच आदित्य ढोंबरे हे गोलंदाज दाखल झालेत. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. पहिल्याच बॉलवरती नक्कीच चांगला ड्राईव्ह केलाय जरूर. एक सिंगल धावेच्या मदतीने पहिल्याच बॉलवरती सांघिक अकाउंट त्या ठिकाणी ओपन केलंय. यावेळेस मात्र गुडघा टेकत फटका खेळलाय. इम्प्रोव्हायझेशन थोडस कमी, एलिव्हेशन नक्कीच कमी पाहायला मिळत होतं. जेल मात्र मैदानाच्या आतमध्ये सोडलाय. शैलेश मराठे नावाच्या खेळाडूचा जेल तर मैदानाच्या आतमध्ये तुम्ही सोडाल ना तर नक्कीच भूसुरुंगावरती पाय ठेवण्यासारखं आहे. कारण त्यानंतर मात्र तुम्हाला नक्कीच आवाज येईल आणि धूम धडाका मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. जीवनदान देणं महागडं ठरू शकतं. यावेळेस मात्र समोरच्या दिशेने आक्रमण केलं. अगदी व्ही शेप मध्ये फटका खेळलाय. मध्ये काहीसे बंबल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. बॅकअप आहे तिथे. एक सिंगल धाव दरम्यानच्या कालावधीमध्ये पळून पूर्ण होतीये. एका सिंगल धावेच्या मध्ये धावफलक मात्र 3 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय. अगदी गोलंदाजानं चांगलं त्या ठिकाणी जाळं विणलं होतं. अगदी चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आदित्य यांची. यावेळेस मात्र पुन्हा एकदा बॅटची लिडिंग एज पाहायला मिळत होती. परंतु बॉल मात्र उसळी घेत यष्टनच्या मागे ट्रॅव्हल झाला. अगदी यष्टिरक्षकाला बीट केलंय बॉलनं आणि नक्कीच मैदानाच्या आतमध्ये याही वेळेस एक सिंगल धाव प्राप्त झाली आहे. चांगली गोलंदाजी, अचूक टप्प्यावरती चांगलं नियंत्रण पाहायला मिळतंय आदित्य ढोंबरे यांचं. यावेळेस मात्र स्लॉट मध्ये चेंडू होता आणि चेंडूला पाठवून दिलं पार्किंग प्लॉट मध्ये. शैलेश मराठेच्या बॅट मधून हा द मॅक्सिमम सिक्सर. षटकाराच्या मध्ये नक्कीच धावफलकाने दुहेरी अंकामध्ये प्रवेश केलाय. धावफलकावरती 10 धावा आहेत. नक्कीच शैलेश मराठेच्या झेल सोडणं अतिशय महागडं ठरताना पाहायला मिळतंय. यावेळेस देखील बॅकफुटला जात पंच केलाय. दरम्यानच्या कालावधीमध्ये एक सिंगल धाव मोठ्या वेगाने पळून पूर्ण झाली. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतंय. षटक मैदानाच्या आतमध्ये पहिल्या क्रमांकाचं संपुष्टात आलंय. धावफलकावरती धावा आहेत ते 11. सामन्याचं इक्वेशन मात्र येणाऱ्या 18 चेंडूमध्ये 16 धावा बनवायच्या आहेत. पॉवर प्लेचं पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात आले. क्षेत्ररक्षणावरती असणारे निर्बंध काहीसे उठवले जातील आणि नक्की दुसऱ्या क्रमांकाचं षटक घेऊन गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आदित्य दाखल झालेत. कमालीची क्षमता याही खेळाडूमध्ये कित्येक वर्ष क्रिकेट खेळत आहेत. बऱ्याच वर्षाचा नक्कीच अनुभव मात्र स्वतःच्या पाठीशी गोळा केलाय. आज मात्र नक्कीच अनुभव दाखवायचा आहे. पहिल्या षटकामध्ये नक्कीच पाहिलं तर दुसऱ्या चेंडूवरती नक्कीच संधी त्या ठिकाणी आली होती. परंतु झेल मैदानाच्या आतमध्ये सोडलाय. सोडलेले झेल कित्येक वेळा घातक होतात. हे अनेक वेळा आपण क्रिकेटमध्ये पाहिलं. यावेळेस मात्र बॉल ग्रिपिंग काहीशी चुकली. वे साईडच्या वरती बॉल त्या ठिकाणी डिलिव्हर्ड केला. पंचांनी मात्र कळवलं इट्स अ नो बॉल. इथे मात्र उघडा डोळे पहा नीट. हा आहे फ्री हिट. फ्री हिटचा चेंडू नक्कीच फ्री हिट वरती सुपर हिट होण्याचा मौका देखील पाहायला मिळेल.
यावेळेस अगदी चांगलं कमबॅक, अगदी बुंद्यामध्ये चेंडू टाकलाय, डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला. अगदी डेंजर झोनमध्ये उमेश बांदल देखील आपल्याला पाहायला मिळाले. अंतिम क्षणी मात्र आपण पाहिलं सुखरूप घरट्यामध्ये पोहोचलं. एक सिंगल धाव दरम्यानच्या कालावधीमध्ये पळून पूर्ण झाली आहे. चांगलं कमबॅक पाहायला मिळालं. आदित्यचं पहिलाच बॉलवरती नक्कीच बॉल ग्रिपिंग काहीशी चुकली होती, परंतु त्यानंतर मात्र चांगलं कमबॅक केलं. अगदी बुंद्यामध्ये चेंडू टाकला. क्रिकेटमधलं ब्रह्मास्त्र मैदानाच्या आतमध्ये वापरले. यावेळेस मात्र पुन्हा एकदा फटका खेळला आहे. मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक आहे, तिथे प्रोटेक्शन पाहायला मिळतंय. एक सिंगल धाव दरम्यानच्या कालावधीमध्ये पळून पूर्ण झाली. एका सिंगल धावेच्या मदतीनं धावफलक मात्र 14 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचले. येणारे 16 चेंडू आणि 13 धाब्यांची गरज. यावेळेस मात्र पुन्हा एकदा फटका खेळलाय. टायमिंग थोडस खराब. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. याही वेळेस मैदानाच्या आतमध्ये झेल सोडलाय. धावपळ पळापळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. दरम्यानच्या कालावधीमध्ये 2 धाबा यशस्वीरित्या पळून पूर्ण झाल्यात. सातत्यानं पाहिलं तर गोलंदाज मात्र काहीशी संधी उपलब्ध करून देत आहेत, परंतु नक्कीच फिल्डिंग मधले खराब एफर्ट्स मात्र बॅकफुटला नक्कीच सिद्धिविनायक यंगस्टर स्पोर्ट्स या संघाला त्या ठिकाणी पाठवते. क्रिकेटमध्ये तुम्हाला नक्कीच कॅचेस टिपावे लागतील. कॅचेस विन द मॅचेस हे सातत्यानं म्हटलं जातं आणि नक्कीच मैदानाच्या आतमध्ये सूत्र काहीच उलट फिरताना पाहायला मिळते. शैलेशला नक्कीच पाहिलं 2 जीवनदान दिले, 2 झेल नक्कीच शैलेशचे ड्रॉप केलेत. यावेळेस मात्र पावलांचा वापर करत स्टेप आउट होत फटका खेळायचा होता, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क जरूर झाला नाही. इथे मात्र नक्कीच बॅटर रिव्ह्यू पाहायला मिळतोय वाईडसाठी. मुख्य पंचांच्या निर्णयाला नक्कीच चॅलेंज केलं गेले. टेक्नॉलॉजीचा आधार घेत नक्कीच आपल्यापर्यंत निर्णय कळवला जाईल. व्हाईटसाठी नक्कीच DRSची मागणी केली आहे. अगदी 1992 साली DRSची सुरुवात झाली आणि नक्कीच 1992 साली नक्कीच TV अंपायरच्या माध्यमातून पहिला बॅटर जर कोण बाद झाले असतील ना, तर क्रिकेट विश्वातील देव ज्यांना संबोधलं जातं, ब्लास्टर सचिन रमेश तेंडुलकर यांच्या माध्यमातून नक्कीच पहिला DRS त्या ठिकाणी सक्सेसफुल झाला होता. इथे देखील फेअर डिलिव्हरी कळवली जाते. मुख्य पंचांचा निर्णय नक्कीच तरी अंतिम केला जातोय. 1992 मध्ये नक्कीच DRSची त्या ठिकाणी सुरुवात झाली. यावेळेस मात्र अगदी बुंद्यामध्ये चेंडू टाकला. यॉर्कर लेनचा वापर सातत्यानं आदित्य करतोय आणि नक्कीच कठीण प्रश्न जरूर बॅटर्सला विचारतायत. नक्कीच पहिल्या डावामध्ये काहीशा कमी धावा बनवल्यात, पण बनवलेल्या धावा देखील लढण्यासाठी खूप आहेत हे आदित्य मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय. 5 चेंडूमध्ये मात्र 6 धावा खर्च केल्यात आदित्यनं. येणारे 13 चेंडू आणि 10 धाब्यांची गरज. पुन्हा एकदा आदित्य गोलाच्या ट्रॅकवरतून. यावेळेस मात्र स्लॉटमध्ये चेंडू होता, परंतु नक्कीच टायमिंग थोडंसं खराब. इथे मात्र चेंडू ट्रॅव्हल झालाय, तो षटकाराच्या पलीकडे सिक्सर आलाय. षटकाराच्या मध्ये नक्कीच 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा येते 23. बिनागड्याच्या मोबदल्यामध्ये येणारे 12 चेंडू आणि मात्र 4 धाब्यांची गरज. एका बाजूने पहिल्या डावामध्ये नक्कीच कमी धाबा त्या ठिकाणी बनवल्या होत्या, परंतु अंतिम चेंडूवरती षटकार आलाय जरूर. येणारे 12 चेंडू आणि 4 धाब्यांची गरज. पुन्हा एकदा ऑन स्ट्राईकला शैलेश मराठे. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती तुषार तारू हा नवीन गोलंदाज दाखल झालाय. यावेळेस मात्र मनगटाचा दाखवलाय जोर आणि ठोकलाय षटकार, सिक्सर.